नागपुर में स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव की पृष्ठभूमि पर टिकट वितरण को लेकर उठ रही बंडखोरी पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने अपनी स्पष्ट राय रखी है। उन्होंने कहा कि जब निष्ठावान और मेहनती कार्यकर्ताओं को दरकिनार कर करीबी या बाहरी लोगों को अवसर दिया जाता है, तब बंडखोरी होना स्वाभाविक है। वडेट्टीवार ने कहा कि लंबे समय बाद चुनाव हो रहे हैं, जिससे कार्यकर्ताओं में उम्मीदें बढ़ी हैं। लेकिन यदि मेरिट और काम को नजरअंदाज कर टिकट दी जाती है तो कार्यकर्ता आहत होते हैं। यदि वास्तव में योग्य और जमी पर काम करने वाले को मौका दिया जाए तो बंडखोरी पर रोक लगाई जा सकती है। नक्कीच आहे। आता अनेक दिवसांनी या निवडणुका होत आहेत। कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, परंतु कार्यकर्ता सोडून ज्यावेळेस उपऱ्यांना आपण संधी देतो तर कार्यकर्ता दुखावतो, तो कुठल्याही पक्षातील असो। अलीकडे खूप फॅट झाला आहे की माझ्या जवळचा ह्याच्या जवळचा, पण मेरिटचा विचार करून जर आपण विचार केला तर बंडखोरी शमवण्यामध्ये मला वाटतं अडचण येणार नाही, असं माझं मत आहे। नए वर्ष के अवसर पर शुभकामनाएं देते हुए वडेट्टीवार ने कहा कि आने वाले साल महाराष्ट्र के लिए सुख, समृद्ध और खुशहाल लेकर आए। उन्होंने कामना की कि किसान खुशहाल हो, बेरोजगार युवा को रोजगार मिले और राज्य भ्रष्टाचार मुक्त बने। साथ ही उन्होंने जनता से लोकतांत्रिक प्रक्रिया में बढ़ चढ़कर भाग लेने और योग्य और निष्पक्ष उम्मीदवारों को चुनने की अपील की। नवीन वर्ष महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं, शेतकऱ्याच्या जीवनात आनंद येवो, बेरोजगाराच्या हाताला काम मिळो आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी मिळो, एवढीच अपेक्षा या नवीन वर्षाच्या निमित्तानं सरकारकडून आहे। आणि जनतेला सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत की आपण सुद्धा महाराष्ट्राला एक स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र करण्यासाठी आपलं पुढील येणारे ज्या काही लोकशाहीचा उत्सव आहे त्यामध्ये भरभरून आपण प्रतिसाद द्या आणि सहभाग द्या आणि हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण निपक्षपणे एक सुंदर महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्यांच्याकडून अपेक्षा असतील त्यांना आपण निवडून द्या, अशीच मी शुभेच्छा महाराष्ट्रातील तमाम जनतेला देता। चुनावी परिणामों को लेकर उन्होंने भरोसा जताया कि कांग्रेस को अच्छे नतीजे मिलेंगे। उन्होंने कहा कि पहले भी सीमित संसाधनों के बावजूद पार्टी ने नगर परिषद चुनाव में बेहतर प्रदर्शन किया और आगामी नगर पालिकाओं में भी जनता कांग्रेस के पक्ष में फैसला देगी। निकाल नक्कीच चांगला येईल आणि आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नगर परिषदेमध्ये सुद्धा आम्ही कुठलीही आर्थिक काय आमच्याकडे काही पाठबळ नसताना जनतेने जे मॅन्डेट दिलं, जनतेने जे जो काही मतदान केलं त्यावरून महानगरपालिकेमध्ये नक्कीच जनता मतदार आम्हाला निवडून देईल आणि महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकावर आपल्याला सत्ता बदल झालेला दिसेल।